जय शिवराय मंडळी, माझे नाव समृद्धी सकट आणि आमची संस्था आहे इतिहासाची आपण साक्षीदार आणि दगडांच्या रेषा साजी चतुरंग वीर रंग मृत्युरंग जडी सर जशिवाजी जंग जित चलते भूषण बदन नाद बिहत नदारके नदी नद मद गोबरन केरलते ऐल फेल खेल वेल खडग में गेल गेल गजन की ठेल फेल सेलो पलते तारा सुतरी निधुरी धारा पे लगत जिमी तारा पारा वारा यो हलत है वारा यो. जय शिवराय. आपल्या समृद्धीने सुरुवात तर करून दिली आहे छान छंदामध्ये. तर आपण छत्रपती शिवरायांची पुढे माहिती पाहूया. आपल्या मराठ्यांचे कर्तृत्व आणि सामर्थ्य हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून तर दिल्लीपर्यंतही त्यांनी आपल्या घोडी दौडल्या. थोडक्यात याच आपल्या प्रदर्शनातून आपल्याला सांगायचं आहे. तर प्रथम आपण छत्रपती शिवरायांचं चित्र पाहतोय आणि त्यापुढे लावलेली तुम्हाला काही शस्त्र दिसतील. त्याच्यामध्ये शमशेर आणि ते ही 2 शस्त्र आहेत. तरी तसेच महाराजांच्या एका हातामध्ये तुम्हाला दांडपट्टा दिसेल. तो पट्टाही आपण इथे लावला आहे. तर या समशेरीच्या सामर्थ्यावर आणि या समशेरीच्या बळावर छत्रपती शिवरायांनी पूर्ण दिल्ली कशी दणाणून टाकली याच्यावरती ते विलक्षण छेकानुप्रासमध्ये अत्यंत छान त्याचं एक विलक्षण कौतुक करतात. महाकवी शिवराज भूषण होऊन गेले. त्यांनी छत्रपती शिवरायांवरती अनेक काव्य रचले आहे. त्यातील दिल्लीवरती छत्रपतींची जी शमशेर होती ती सदैव कशी अन्यायाविरुद्ध उगारलेली होती आणि शत्रू सैन्यामध्ये कशी सतत जरब निर्माण करत राहिलेली होती याविषयी ते सांगतात की दिल्ली दलंग गजाई के सिव सर्जा निरसंक लूट लिओ सुरती शहर बंकक करियती डंक बंकक करियती डंकक करी असं संकक करी खोलो सोच चकित्त भरोच चलिये इमोच चकचल तठ्ठई मन कट्टक ठीक सो रट्टलिया सद्दत दिसी असं भद्दत बाई रद्दत दिली. म्हणजे ही दिल्ली पूर्ण दिस्तनाभूत करून टाकली आणि छत्रपतींच्या जयघोषानेच तिथे दिल्लीला हादरे बसायचे. असं छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व आणि कार्य. पुढे आपण पाहूयात राजाराम महाराज. जसं छत्रपती शिवरायांनी दिल्लीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले तसेच राजाराम महाराजांनी सुद्धा जे हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णाजी घोरपडे हे पिता पुत्र होते त्यांना जे पत्र लिहिले त्या पत्रामध्ये ते असं सांगतात की भागानगर विजापूर आणि रायगड हे प्रांत काबीज करून ते दिल्लीवर आक्रमण करावे आणि दिल्ली ताब्यात घ्यावी. जर आपण या लढाईमध्ये विजय मिळवला तर आपल्याला 7 सरंजाम होऊन बक्षीस देण्यात येईल असे सांगणारे राजाराम महाराज. आणि त्यांच्या मनात असणारी जी महत्त्वाकांक्षा जशी छत्रपती शिवरायांची होती की दिल्ली वर्चस्वाखाली आणि तसेच ते पुढे वारसा चालवताना दिसतात. आणि इथे तुम्हाला सर्व शूर पराक्रमी योद्ध्यांची चित्र पाहायला मिळतील. परंतु एकच स्त्री अशी होऊन गेली की महाराष्ट्रात जिने तब्बल 7 वर्ष औरंगजेबासोबत लढा दिला. डाव्या हाताने राजाराम महाराजांच्या निधनानंतर डाव्या हाताने भाळावरचं कुंकू पुसत उजव्या हातात तलवार घेऊन औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूस धुळीस मिळवणाऱ्या महाराणी ताराऊ साहेब. म्हणून गदी माडगुळकर म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर म्हणतात की सम्राज्ञी तू समर कुशला लोक नेत्री प्रतापी सत्ता धान्ना नमो निरनी आपुले राज्य स्थापी. अरे नारी न हे जगती ज्योत पौरुषाची तारा राणी जननी आमुच्या अस्मितेची अनयशाची अस्मितेची अनयशाची. अशी या दिल्लीच्या पतीला या दख्खनच्या गुफीत तफन करणारी अशी महाराणी ताराऊ साहेब. म्हणून म्हणतात की दिल्ली झाली दिनवानी दिल्ली शहाचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली ताराबाईच्या बखते दिल्ली पतीची ही तखते खचो लागली तेवी मते कुराने ही खंडली रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. आणि या कुऱ्हाडीचे काही प्रकार तबर आणि परसिपुडा हो बळी देण्यासाठी आता कुऱ्हाडीचा वापर केला जायचा. नाही तलवारीचे अनेक प्रकार आहेत. आता सरळ पात्याची ते दोघ दिसेल आणि थोडीशी वक्र पात्याची. आता मध्ये तुम्हाला ही नाळ दिसेल. ही नाळ कशासाठी जे तलवारीचं अतिरिक्त वजन असेल ते वजन कमी करण्यासाठी. हो आपण पुढे पाहूयात ते सांगेल मी तुम्हाला. आता ही धोप नाकिता. आता हा नाकिता कशासाठी समोरच्या शत्रूने एखाद्या शस्त्राने माझ्यावरती आघात केला तर माझी बोटही शाबूत राहावी म्हणून या नाकित्याचा वापर. आणि शत्रू अगदीच अंगाशी आला किंवा जवळ आला तर अशा वेळी मी काय करणार या गजाच्या साहाय्याने त्या शत्रूच्या मेन मसल्सवर
मग या नाकी त्याचा सेम वापर तसाच होतो. नाकावर किंवा आपल्या कपाळावर, छातीवरती स्पंज मारून त्याला माझ्यापासून दूर रेटणार आणि या धारेच्या बाजूने त्याच्यावरती आक्रमण करणार. अशी ही धोप किंवा फिरंग नावाची तलवार. पुढे आपल्याला इथे गुर्ज पाहायला मिळेल. गुर्ज, जो हा गुर्ज चालवण्यात पटाईत असं त्याला गुर्ज बहादूर असं म्हटलं जायचं. आणि या गुर्जाचं वैशिष्ट्य असं की 3 शस्त्रांचं मिश्रण, म्हणजे तलवारीची मूठ, गदेचा गज आणि कुऱ्हाडीच्या पाकळ्या, असं 3 शस्त्रांचं मिश्रण करून हा गुर्ज तयार केलेला आहे. आणि छत्रपती शिवरायांचा जो गुर्ज होता त्याला शंभू प्रसाद असं नाव दिलं होतं. तर औरंगजेबाने जेव्हा छत्रपती शिवरायांसोबत आग्रा भेट ठरवली तेव्हा त्याने 1000 गुर्जबदार आपल्या आजूबाजूला रोखून ठेवले होते. आणि भीतीने भयभीत झालेला औरंगजेब राजा जसवंत सिंगाला विनंती करतोय की माझ्या भेटीसाठी तू धावू नये, माझ्या प्राणाचं रक्षण कर. आणि कवी भूषण त्याच्यावरती एक विलक्षण छंद सांगतात की कहे के 1000 जहा गुर्जबर दाड ठाडे करी के हुशार नीति पकरी समाज की, राजा जसवंत को बुलाए के निकट राखो तेऊ लखे नीरे झिने लाज स्वामी काज की, भूषण तबऊ ठटकत ही गुसुल खाने, सिहल झपट गुनी सही महाराज की, हटकी हत्यार फड भांदी उमर रावण की, किनी तब भेटनो रंगने शिवराज की. म्हणजे 1000 गुर्जबदार आपल्या आजूबाजूला रोखून ठेवले आणि नंतर छत्रपती शिवरायांची औरंगजेबाने भेट घेतली. पुढे पाहूयात आपण श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं चित्र दिसेल. आता बाजीराव म्हटलं की आपल्याला आठवतं ते मस्तानी किंवा आपण चित्रपटात जे पाहिले आहे तेच, परंतु त्यांचा भीष्म पराक्रम हा सर्वसामान्यांपर्यंतही पोचावा यासाठी दिल्लीचेही तख्त राखतो या आणि महाराष्ट्र माझा या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वसामान्य जनतेला या भीष्म आणि पराक्रमी जे लढवई आपल्या महाराष्ट्राला लाभले ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. इथे तुम्हाला वाघनक दिसते. आता वाघनक म्हटलं की अफजल खान मत प्रकरण, तर महाराजांनी अफजल खान मत प्रकरणात वापरलेले हे वाघनक, ज्याप्रमाणे वाघाच्या नखांचा आकार असतो त्याप्रमाणे वाघनखांचा आकार असल्यामुळे त्याला वाघनख असं म्हणतात. जे सामान्य सैनिक होते त्या सैनिकांच्या सर्वसाधारण तलवारी आपल्याला पाहायला मिळते. मी तर म्हणेन की संपूर्ण आयुष्य निघून गेलं तरी या भीष्म पराक्रमी योद्ध्यांचं मी वर्णन हे शब्दात करू शकत नाही. असं त्यांचे पराक्रम आणि साहस थेट दिल्लीपर्यंत आणि अफगाणिस्तानापर्यंत. तर आपण काय म्हणतो की मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. हे अटकेपार झेंडे कुठे लावले तरी अटकच्या किल्ल्यावर आणि जमरूदच्या किल्ल्यावर. पाकिस्तानच्या सरहद्दीवर असणारा किल्ला तिथे सुद्धा आपले मराठे जाऊन वर्चस्व प्रस्थापित करतात. तेथे जाऊन सुद्धा ते तोफा बनवतात आणि तब्बल 6 महिने त्याच्यावरती पहारा करतात की आपल्या भारतावरती अफगाणिस्तानातून जे आक्रमण व्हायचे त्यासाठी लढाऊ असा हा जमरूदचा किंवा अटकचा किल्ला होता. आणि इथे तुम्हाला कट्यारीचे प्रकार दिसतील. आजही आपल्या महाराष्ट्रात नवरदेव हा लग्नामध्ये कट्यार हातात धारण करून उभा असतो. त्या कट्यारीला पुढे लिंबू लावलेलं असतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मी म्हणेल की लग्न सुद्धा हे कट्यारे व्यतिरिक्त लागू शकत नाही, एवढी आपली ती महाराष्ट्रात रुळलेली आहे. तसं अफगाणिस्तानमधून जे सैनिक किंवा आक्रमक आले त्यांच्यासोबत ते खैबर नावाचं शस्त्र आलं, म्हणजे खैबर खिंड पार करून आलेलं. आणि इथे तुम्हाला सुरा दिसेल, कर्द नावाचा सुरा. जे ह्युमन राष्ट्र आहे त्या राष्ट्राचं फेमस मी म्हणेल की जांबिया नावाचं शस्त्र. जसं कट्यार आपल्या कमरेला असते तसं ते जांबिया नावाचं शस्त्र ते कमरेला लावून आणि त्याच्यावरती विलक्षण प्रकारचे नृत्य किंवा त्यांच्या राष्ट्रध्वजावरती सुद्धा त्याचा आपल्याला मार्क पाहायला मिळतो. इथे पाहूयात आपण मानाजी पायगुडे, अटक किल्ल्यावरती प्रथम पाय ठेवणारे मानाजी पायगुडे. आणि दत्ताजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे असे म्हणणारे, गर्जना फोडणारे दत्ताजी शिंदे, वीर पराक्रमी आणि मी म्हणेल की एक मातब्बर योद्धा या महाराष्ट्रात होऊन गेला असे. आता इथे तुम्हाला एक कट्यार पाहायला मिळेल. त्या कट्यारीमध्ये आणि या कट्यारीमध्ये एक फरक आहे, कारण याच्यावरती असणारी परत विजयनगर साम्राज्याची असणारी ही कट्यार, जो प्रांत होता, जो देश होता, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार बनवलेली शस्त्र आहेत. म्हणून आपल्याला तलवारीचे प्रकारही वेगवेगळे पाहायला मिळतात किंवा लहान शस्त्रामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. तर हे दस्तान, मी युद्ध करते, या युद्धामध्ये माझा हात शाबूत राहणं महत्वाचं असतं. मग तो मनगटापासून कोपऱ्यापर्यंत कव्हर करण्याचं काम हे दस्तान करतं. आपल्या हाताचा पूर्णपणे बचाव करण्याचं काम हे दस्तान करतं. सदाशिव भाऊ आणि मानजी शिंदे,
पानिपतावरती भीष्म पराक्रम गाजवणारे, अगदी रक्ताच्या थारोळ्यात 1 लाख फौज आपली देवाज्ञा आली त्या फौजेला. आणि मी म्हणेल की आपल्या भारतामध्ये अतिशय भयानक जे युद्ध झाले ते पानिपतच्या रणांगणावरती. त्यामध्ये सदाशिव भाऊ हे गेले आणि महादजी शिंदे यांच्या पायालाही जबर जखम झाली होती. परंतु अब्दालीचं ते भारतावरती झालेलं शेवटचं आक्रमण, त्याच्यानंतर महादजी शिंदेने त्यांना दिले सडेतोड उत्तर होतं. त्याच्यानंतर पुन्हा कधी अब्दालीने आपल्या भारतावरती आक्रमण केलं नाही. पानिपतचं हे झालेलं भयानक आणि शेवटचं युद्ध, म्हणजे त्या युद्धामध्ये आपल्या कित्येक बायकांची कुंकू पुसली गेली, कित्येक बायकांचे मणी गळाले आणि कित्येक बायकांचे मी म्हणेल की बांगड्याही फुटल्या गेल्या. असं ते भयानक अंगावर काटा किंवा शहारा आणणारं युद्ध होतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे चिलखत पाहायला मिळेल. 4 आहे ना प्रकारचं चिलखत, अतिशय बारकाईने किंवा आता इथे तुम्हाला दिसेल की आपल्या छातीचा भाग हा प्रोटेक्ट करण्यासाठी त्याच्यावरती काय लोखंडाचं काम केलंय. म्हणजे सरळ पटकन एखादी गोळी किंवा एखाद्या शस्त्राचा वार हा माझ्या छातीवर होऊ नये म्हणून त्या प्रकारचं ते प्रोटेक्शन दिलं जायचं. आता या चिलखताला भेदण्यासाठी आणि या ढालींना फोडण्यासाठी या 2 प्रकारच्या कुऱ्हाडी आपल्या डोक्यावरील शिरस्त्राण किंवा ढाली फोडण्यासाठी या वेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी मिळायच्या, ज्या चामड्याच्या ढाली असल्यामुळे त्यांना डॅमेज करणं अवघड असायचं. त्याच्यामुळे अशा प्रकारची शस्त्र, ज्या शस्त्रावरती जे शस्त्र आघात करू शकतं अशा प्रकारची सोयीनुसार आपल्या मराठ्यांनी किंवा इतरही कारागिरांनी बनवलेले शस्त्र. त्यातल्या त्यात आपण इथे तीर कामटा पाहू शकता, म्हणजेच बाण. अशा प्रकारचा हा धनुष्यबाण आणि पुढे इथे तुम्ही बंदुकीचे प्रकारही पाहू शकता. आणि आत्ताच्या आपण रायफल पाहतो की AK-47 सारख्या मोठमोठ्या, पण त्यावेळी अशा प्रकारचा रॉड याच्यामध्ये दारू ठासून, शिशाचे गोळे किंवा स्फोटक दारू ठासून त्याचे अग्नीच्या साहाय्याने त्याचे बार केले जायचे आणि सरळ एकाच वेळी 10 ते 15 व्यक्तींचा ते मृत्यू हे करू शकतो. अशा प्रकारचे ते जुन्या काळातल्या अस्सल धाटणीतल्या बंदुका होत्या. भाल्याचे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतील. भाले सगळे सेम असतात की याचे काय नाही, अश्वकुंत भाला म्हणजे घोड्यावरती स्वार होताना वापरण्यात येणारा भाला वेगळा असायचा किंवा हत्तीवरनं स्वार होताना भाला वापरण्यात येणारा वेगळा असायचा. आणि पायदळी जेव्हा युद्ध व्हायचं तेव्हा सुद्धा भाले वेगळे असायचे. जे निशाण्याची भाली होती, म्हणजे आता आपण राष्ट्रध्वज फडकवतो एका काठीवर किंवा एखाद्या स्टीलच्या याच्यावरती, परंतु त्यावेळी या अशा प्रकारचे जे मोठे सांग किंवा विटा यायचे त्याच्यावरती निशाणाचे भाले फडकवले जायचे. आणि जेव्हा महाराज युद्धास निघायचे किंवा राजदरबारात ते आगमन करायचे तर अशा प्रकारचे निशाणाचे भाले भगवे झेंडे घेऊन ते सरदार आपले त्यांच्या आजूबाजूला उभे असायचे. गजकुंत आणि पायदळी भाला आणि विटा सांग हे शस्त्र असे आहेत की फेकून एखाद्या शत्रूला आपण भोगसू शकतो, पुन्हा खिचू शकतो. मुक्त ज्यांना आपण म्हणतो अशा प्रकारचे विटा नावाचं शस्त्र मिळतं. पायदळी भाले म्हणजे आपण शत्रूला पाय चालताना भोगसू शकतो आणि हत्तीवरनं त्याच्या काठ्या आणि त्याचा जो पुढचा अग्रभाग असतो तो शार्प असणार, त्याच्यामुळे हत्तीवरनं आपण खालच्या शत्रूला भोगसू शकतो किंवा घोड्यावरती स्वार होता पटकन एखाद्या शत्रूला भोगसू शकतो. तसे घोडदळात वापरण्यात येणाऱ्या धोपा सुद्धा आपण पाहू शकतो. तिथे पायदळातले धोपा वेगळे आहेत. आणि आपले जे वीर दत्ताजी होते ते सुद्धा म्हणजे सांगण्यात येतं की शत्रूच्या समोरून बंदुकींचा मारा होत असताना ते फक्त हाती एक भाला घेऊनच शत्रूंच्या छावणीत म्हणजे त्यांना मारण्यासाठी गेले होते. म्हणजे अशा प्रकारचे वीर योद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभून गेले आणि हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा 8 तास होता. तर आजचा आपल्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. 4 दिवस लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि पुढील वर्षीही आपण अत्यंत जोमात आणि उत्साहात नवीन संकल्पनेत आपण इथे येणार आहोत. काहीतरी वीर या जगाला लाभून गेले त्यांच्याबद्दल इतरही माहिती आपण या जनतेला पोहोचवणार आहोत. दगडांच्या देशा आणि इतिहासाचे अबोल साक्षीदार या संस्थेअंतर्गत आम्ही हे उपक्रम राबवत असतो. धन्यवाद. जय शिवराय.